इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधील गोंधळाचे पडसाद. युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठेंच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन. इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधून जगापुढे भारताचे तंत्रवैभव सादर केले जात असताना भारत मंडपममध्ये यूथ काँग्रेसच्या चड्डी बनियान गँगने असभ्य गोंधळ घालून भारताची जागतिक स्तरावर नाचक्की करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या या वृत्तीची मी तीव्र शब्दांत निंदा करतो. हे देशप्रेम नव्हे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. झालेल्या प्रकाराबद्दल काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागायला हवी. भारत-अमेरिका कराराला विरोध असेल तर त्या विरोधाची कारणे सांगत सैद्धांतिक मांडणी काँग्रेसने केली पाहिजे. तसे न करता भारत मंडपममध्ये गोंधळ घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आपण विदेशी पाहुण्यांसमोर आपल्याच देशाची प्रतिमा मलिन करतोय याचे काँग्रेसला जराही भान नाही. अर्थात परदेशात जाऊन भारताविषयी अपप्रचार करणारे राहुल गांधी यांच्यासारखा नेते असल्यानंतर त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांकडून अपेक्षा तरी काय करणार, असा सवाल युवासेनेतर्फे उपस्थित केला गेला. तसेच काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, युवासेना महानगर प्रमुख अमित खंडेलवाल, सनी मोरे, तुषार सातपुते, अनिल ठाकूर, दत्ता शिंदे, चेतन धामेचा, आदित्य मोरे, नितीन धनगर, राहुल ठाकूर, दिगंबर कासार, चेतन धामेचा, नितीन मराठे, सुमित चौधरी, आदेश मराठे, केतन शेलार, राम चोपडेकर, मोहित पाटील, प्रवीण मराठे, शुभम पाटील, प्रीतम धात्रक आणि युवा सैनिक उपस्थित होते.